आज रविवार होता आणि गट्टू आणि चिंकी बाबांबरोबर बसून टीव्ही बघत होते. बाबा, तुम्ही नेहमी बातम्या कसे बघता? मला तर बातम्या बघायला खूप बोर होतं. अरे गट्टू बेटा, न्यूज पाहणं खूप महत्वाचं असतं. आपल्याला कळलं पाहिजे आपल्या आजूबाजूला काय चाललंय, म्हणजे आपण अवेअर राहू. ओ, ते बघा, टीव्हीवर तर दहीहंडीची बातमी येतेय. हो चिंकी, जन्माष्टमी येत आहे ना, त्यामुळे सगळीकडे फक्त दहीहंडीचीच बातमी असेल. हो बाबा, जन्माष्टमीच्या दिवशी किती मजा येते ना. सगळीकडे फक्त भगवान कृष्णाचंच नाव असतं आणि त्याने बालपणी केलेल्या खोड्यांच्या गोष्टी असतात. हो, आणि लहान लहान मुलं कृष्ण बनून हंडीही फोडतात. वाव, शहरामध्ये दहीहंडीची किती छान तयारी चालू आहे ना. मी तर दहीहंडीसाठी खूप एक्साइटेड आहे. बाबा, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या कॉलनीमध्ये दहीहंडी होणार आहे ना. ह्या वर्षी मला हंडी फोडायची आणि कृष्ण व्हायचंय. चिंकीची ही गोष्ट ऐकून सगळे हैराण होतात. अगं चिंकी बाळा, हे तू काय बोलतेस? दहीहंडी फोडण्यासाठी तर खूप प्रॅक्टिस लागते बाळा. त्यामध्ये तुला लागूही शकतं आणि तू याआधी कधीच असं केलं नाहीये. नाही, मी तुला ह्याची परवानगी देणार नाही. चिंकी मम्मीची ही गोष्ट ऐकून खूप नाराज होऊन जाते. पप्पा तिच्याकडे बघतात आणि काहीतरी विचार करून मम्मीला म्हणतात, अगं चिंकी दहीहंडीमध्ये जर मटकी फोडणार असेल तर आपण तिला सपोर्ट केला पाहिजे. आणि राहिली प्रॅक्टिसची गोष्ट, मला खात्री आहे की चिंकी खूप मेहनत करेल यासाठी. अहो, पण कॉलनीतले लोक तयार होतील असं मला वाटत नाही. अगं, पण आपण त्यांना जाऊन समजावून सांगू. पण चिंके बेटा, आपल्याला कॉलनीतल्या लोकांना काहीतरी रिझन सांगावं लागेल तर तू का मटकी फोडत आहेस ते. कारण खूप सारे लोक आहेत जे असं करू इच्छितात आणि बरेच लोक ट्रेंडही आहेत आणि त्यांना प्रॅक्टिस पण आहे. तुझं रिझन विचार करून ठेव सेक्रेटरी अंकलना सांगण्यासाठी. बाबांची गोष्ट ऐकून चिंकी दुसऱ्या दिवशी पप्पा चिंकीला घेऊन सेक्रेटरी अंकलकडे घेऊन जातात. पप्पा अंकलला सांगतात की चिंकी यावर्षी कृष्णा बनून दहीहंडीमध्ये मटकी फोडू इच्छिते. अंकल पण पप्पांची गोष्ट ऐकून हैराण होऊन जातात. ते म्हणतात, काय झालं चिंकी बेटा, अचानक हा विचार कस काय आला की तुला मटकी फोडायची? काका, दरवर्षी कोणता तरी मुलगाच कृष्ण बनून दहीहंडीमध्ये हंडी फोडतो. ह्या वर्षी मला कृष्ण व्हायचंय. चिंकीची तर गोष्ट होती खूप लहान पण खूप डीपही होती. अंकल तिची गोष्ट ऐकून विचारात पडले. ठीक आहे चिंकी बेटा, मी कॉलनीतल्या बाकीच्या लोकांशी बोलतो, पण तुला यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तुला खूप प्रॅक्टिस करावी लागेल, कारण मटकी फोडताना तुला लागू नये. काय तू यासाठी रेडी आहेस? हो काका, मी खूप प्रॅक्टिस करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग चिंकी खुशी खुशीत आपल्या पप्पांसोबत घरी जाते आणि गट्टू आणि मम्मीला ही गुड न्यूज दिली. दुसऱ्या दिवसापासून चिंकीची मटकी फोडण्याची प्रॅक्टिस सुरू होते. नाही चिंकी, व्यवस्थित, तुला एक स्टेप व्यवस्थित पुढे टाकायचंय. जर तू एक स्टेप गडबडीत पुढे टाकलीस ना तर तुझा बॅलन्स बिघडून जाईल. हो काका, मला कळलं. व्हेरी गुड चिंकी, आता लक्षात ठेव, सगळ्यात मेन चीज म्हणजे आता मटकी तुझ्या हातात येईल तेव्हा बरोबर तुझा बॅलन्स सरळ पाहिजे आणि मटकीला एकाच हाताने फोडायचंय. तुला एकाच हाताची पूर्ण ताकद लावायची आहे मटकीवर. चिंकीला एका हाताने मटकी फोडणं अवघड जात होतं. आता तिच्या हातात इतका स्ट्रेंथ नव्हता, त्यामुळे चिंकी आणि बाकीचे लोक परेशान होते. प्रॅक्टिस करून चिंकी घरी येते. आई, असं कसं चालेल? दहीहंडीसाठी आता खूप कमी दिवस राहिलेत. मी अजूनपर्यंत हंडी फोडू शकले नाहीये. तू प्रयत्न करत राहा चिंकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू लवकरच हंडी नक्की फोडशील. अजिबात उदास होऊ नको. मम्मीची गोष्ट ऐकून चिंकीला पुन्हा एकदा विश्वास बसतो आपल्यावर. पुन्हा दुसऱ्या दिवसापासून प्रॅक्टिसला लागते. यावेळी ती मन लावून प्रॅक्टिस करते आणि मग नंतर दहीहंडीचा दिवसच येतो. चिंकी तयार होऊन कॉलनीमध्ये जात असते. इतक्यात मम्मी, पप्पा आणि गट्टू तिला थांबवतात. चिंकी बाळा, कसं वाटतंय तुला? एक्साइटेड आहेस ना? हो आई, एक्साइटेड तर आहे, पण जरा जास्त नर्वस झालीये. काही हरकत नाही बेटा, थोडं नर्वस झालं तर काय हरकत आहे. शेवटी तू एक नवीन काम करायला चालली आहेस. मी तर खूप खुश आहे की तू हा डिसिजन घेतलायस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. थँक्यू बाबा. चिंकी, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. माहितीये, माझे सगळे मित्र म्हणत होते की चिंकी खूप शूरवीर आहे. थँक्यू सो मच गट्टू.
आता काळजी नको करू चिंकी. ऑल द बेस्ट. तू चांगलंच करशील. चल चिंकी, तू आजची कृष्ण आहेस. ये, सगळे तुझी वाट बघत असतील. आता आपण जास्त उशीर नको करायला. मग सेक्रेटरी अंकल चिंकीला बोलवून ऑल द बेस्ट करतात. संपूर्ण कॉलनी चिंकीला चिअर्स करत होती. हे बघून चिंकीला खूप कॉन्फिडंट वाटायला लागतं. आपल्या इतक्या दिवसांच्या ट्रेनिंगनुसार चिंकीने पुढे चालायला सुरुवात केली. जसजशी मटकीकडे ती चालत चालली होती तशी भीती आणि नर्वसनेस कमी होत चालला होता. तिचा पूर्ण फोकस फक्त मटकीवरच होता. पण चुकून चिंकीचा पाय स्लिप झाला आणि थोडी गडबडून गेली. अरे अरे, सांभाळ चिंकी. चिंकी बेटा, घाबरायची गरज नाहीये. आरामात पुढे जा. हो चिंकी, तू खूप प्रॅक्टिस केली आहेस. सांभाळून पुढे चाल, अगदी हळूहळू. चिंकी सगळ्यांच्या सूचना ध्यानपूर्वक ऐकते. परत आपला बॅलन्स बनवून पुढे चालायला लागते. व्हेरी गुड चिंकी बेटा, अशीच पुढे चालत राहा. चिंकी, तुझं कॉन्सन्ट्रेशन असंच ठेव. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी वेगाने आपल्या मटकीकडे जाऊ लागते आणि आपले स्टेप सांभाळून सांभाळून पुढे ठेवते. तिला अंकलची गोष्ट लक्षात होती की एकाही स्टेपला बॅलन्स बिघडू द्यायचा नाही. मग ती फायनली मटकीपर्यंत पोहोचते. आता सगळ्यांची नजर फक्त चिंकीवरच होती. ती पूर्ण ताकदीने मटकी फोडून जाते आणि मटकी एका ताकदीत फुटतेही. सगळेजण चिंकीसाठी चीअर करतात. हत्ती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. की. वाव चिंकी, तू तर कमाल केलीस. थँक्यू सो मच आई, बाबा, गट्टू आणि काका. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही हंडी फोडायची संधी दिली, म्हणून मी आज हे करू शकले. चिंकी बाळा, आम्हा सगळ्यांना आणि कॉलनीतल्या इतर सगळ्या लोकांना आज तुझा खूप अभिमान वाटतो. आई, आता आपण नियम करू की दरवर्षी दहीहंडीमध्ये मुलं आणि मुली समप्रमाणात सहभागी होतील, म्हणजे सगळ्यांना कृष्ण बनण्याची संधी मिळेल. हा चिंकी बेटा, ही तर खूप चांगली गोष्ट म्हणालीस तू. चिंकीची ही आयडिया ऐकून सगळे खुश होऊन टाळ्या वाजवतात.